तर नक्कीच दुसरी लढत पाहायला मिळते. नितीन इलेव्हन शिवाजीनगर विपक्ष गावदेवी आरिवली. नाणेफेकीचा कॉल जिंकला विनोद लकांबळे अर्थात गावदेवी आरिवली टीमने. पहिले षटक केतन पाटीलचा पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर मात्र खराब चेंडूची फेकी पाहायला गेली. 2 धावा धावफलकार लागले जातात. तर नक्कीच पाहायला गेलं कल्पेश गरजसाठी सुवर्ण संधी असेल. मॅचमध्ये जर 2 षटकार लगावला गेला तर सतीश टावरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच जोरदार अपील पंच एकमेकांबरोबर डिस्कस करतील आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जात आहे. दोन्ही संघ एकाच विभागातून बिलॉंग करत असताना आपण या दोन्ही संघांना पाहतोय. तर पंचांचा इशारा दॅट्स वाईट. तर आमच्या मंचावर उपस्थित असणारे गुरुबत सिंग सर यांच्याकडून कुठलीही हॅट्रिक संपादन करा, 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी जोरदार अपील अगदी ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकी केला होता गोलंदाजा केतन पाटीलने. चांगली सुरुवात, एक अष्टपैलू कामगिरी. 40 गाव प्रीमियर लीगमध्ये दर्जेदार खेळ यांनी केला. नक्कीच आई 11 टीमच्या माध्यमातून आणि नक्कीच गावासाठी खेळत असताना ताकदवान खेळ मात्र मैदानामध्ये दाखवला. स्ट्राईक एंडला असलेला रोशन घरतला आपण पाहतोय मैदानामध्ये. शांत ठेवलं रोशन घरतला बॅटिंग करत असताना. यावेळी फुलटॉसला टॉस केलाय, फटका चांगलाय, ऑन साईडला तडाखा दाखवत येतोय उतुंग असा षटकार. पहिल्या 2 चेंडूवर मात्र शांत ठेवलं, परंतु पुढच्या चेंडूवर खराब चेंडूची फेकी आणि त्याचा प्रत्युत्तर देत असताना काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये एका बॅटचा तडाखा दाखवत चांगला स्ट्रोक मात्र कन्वर्ट केला आणि मिळवल्या गेल्या त्या 6 धावा. यावेळी चांगला फटका, फक्त दिशा दिली, वेगाचा पुरेपूर वापर आणि मनगडाच्या साह्याने चेंडू वळवला जातोय. डीप स्क्वेअर लेगला कव्हर करत अजून एक येतोय दर्जेदार चौकार. इथे मात्र आता आक्रमणाने आपल्या विस्फोटक खेळीचा खेळ मात्र मैदानात दाखवत असताना आपण रोशन घरातला पाहतोय. सातत्याने चांगली कामगिरी प्रत्येक टुर्नामेंटमध्ये शिवाजीनगर टीमसाठी नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये या खेळाडूचं राहिलं आहे. आणि येथे ते 1 धाव आणि 1 धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकाला लागल्या जातात. या मैदानाचा विचार केला गेला उमेश सर तर पाठीमागच्या 3 दिवसामध्ये खूप मोठ्या धावा या धावफल मैदानामध्ये आपण येताना पाहिल्यात. तर नक्कीच किमान 50 ते 60 धावा 4 षटकामध्ये देखील कमी पडताना आपण या मैदानामध्ये पाहिल्यात. तर एक चांगली धावसंख्या नक्कीच जमवण्याचा प्रयत्न इथे केला जाईल का. कॉलिंग चुकली, नक्कीच त्या कॉलिंगचा फायदा शिवाजीनगर टीमला मिळेल आणि मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 16 या अंकावर. तर पहिला ऑफिशियल कॉल असेल तन्मय 11 जयहनुमान नारपोळी संघाचा संघनायक आणि शिवतेज तुरमाळे संघाचा संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा. तर नक्कीच गुरुबत सिंग साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचा आम्ही मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकार आपण 16 धावा पाहिलं. नक्कीच इकॉनॉमी पाहिलं गेली खूप मोठी इकॉनॉमी. मैदानामध्ये जास्त धावा इथे धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय. तर नक्कीच या स्पर्धेसाठी सन्माननीय जगनजी म्हात्रे आणि बाळाजी भोईर इथे उपस्थित आहेत. त्याचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. दिलीप पाटील इथे दुसरा गोलंदाज वापरला जातोय. पहिल्या षटकामध्ये केतन पाटीलने 16 धावा मोजल्यानंतर आता दिलीप पाटीलला कमबॅक करण्यावाला षटक फेकावं लागेल. पहिलाच बॉल स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू
गॅदर केला. सातत्याने दिलीप पाटील देखील एक चांगली गोलंदाजी करत असताना या टीममध्ये आपण गावदेवी अरिवली टीमच्या माध्यमातून पाहत असतो. परंतु नक्कीच आता संधी आहे दिलीप पाटीलकडे. इथे धावा रोखायचा एखादा ब्रेक थ्रू देणं खूप इम्पॉर्टंट असेल तो अरिवली टीमसाठी. इथे नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दोन चेंडू मात्र चांगले फेकी गेलेत गोलंदाज दिलीप पाटीलने. सुरुवात थोडीशी खडतर झाली. गोलंदाजी करत असताना जी स्टार्ट हवी होती गावदेवी अरिवली टीमला ती स्टार्ट मात्र केतन पाटील देऊ शकला नाही. चांगली फलंदाजी रोशन गरतने आणि कल्पेश गरतने दाखवले. एक झेलची संधी होती, झेलची संधी मात्र इथे मात्र मिस केली. आता पुन्हा एकदा संधी आले आणि आता मात्र दिलीप पाटील चुकी करणार नाही. पहिल्या विकेटचं पतन रोशन गरत बॅक टू डगआउट. तर नक्कीच या स्पर्धा आपण खऱ्या अर्थानं पाहतोय. श्याम ठोंबरे अंतरा बिअर शॉपचे सर्व खऱ्या अर्थाने घर बसले या स्पर्धेचा आनंद लुटतात आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन या माससाठी आलाय. नक्कीच श्यामजी ठोंबरे साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेचे दमदार आयोजक चंद्रकांतजी भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. जो मोठा अडथळा होता खऱ्या अर्थाने पूर्णपणे मदर असते ते रोशन गरत या बाट्समनवर आणि नक्कीच त्याला बाद करण्यात यश आलाय. तर गोलंदाज दिलीप पाटीलला 3 चेंडू फेकी गेल्यात, 2 निर्धाव चेंडू आणि एक मोठी सफलता. रोशन गरतला मात्र शांत बसवलं. नवीन येणारा फलंदाज आपण विनायकला पाहू शकाल. यावेळी लॉफ केलाय, फटका चांगला आहे आणि नक्कीच येईल ऑन साईडला उत्तुंग असा षटकार. बावीस धावपलकार लागले जातात. पहिल्याच चेंडूवर आपलं आक्रमण सिद्ध करत असताना आपली ओळख मैदानामध्ये दाखवत असताना विनायक बरसला जातोय बॅटिंग करत असताना. 22 धावपलकावर यावेळी अजून एक ऑन साईडला खेळला डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रमोदला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळतं. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या पद्धतीने 23 धावा ऑन बोर्ड लागताना पाहतोय. ज्या बॅट्समन आपण कल्पेश गरतला जीवदान दिलं, विनोद लकांबलेची कॉलिंग चुकली होती, इथे झेल ड्रॉप झाला होता, त्याची बॅट मात्र मैदानामध्ये बोलेल का. बऱ्याचशा अपेक्षा असतील कल्पेश गरत करून सातत्याने चांगली कामगिरी, नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन या नितीन 11 शिवाजीनगर टीमसाठी राहिला आहे. तो आता मात्र चांगला खेळ करेल का याकडे तमाम शिवाजीनगर संघाच्या पाटेराख्यांचं लक्ष असेल. विनायकने मात्र चांगली सुरुवात केली. 2 चेंडूमध्ये 7 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं आहे आणि नक्कीच कल्पेशचा विचार केला गेलो 3 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं आहे. दिलीप पाटील काय व्यूहरचना अकेल आता मात्र कल्पेश गरजच्या अगेन्स्टमध्ये. संघाची धावसंख्या आपण 23 अंकावर धावपलकार पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी करत असताना यावेळी लॉब केलाय, परफेक्ट मिडल आणि नक्कीच डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय उत्तुंग असा हाय पाय ब्रँडेड षटकार. नितीन 11 शिवाजीनगर टीमला पहिले 3 चेंडू सुरेख टाकले दिलीप पाटीलने. त्यानंतर 2 मोठे आले. ठीक आहे, नक्कीच
दिलीपच्या अगेन्स्ट आपण पाहिलं गोलंदाजी करत असताना, तर नक्कीच सुवर्ण संधी होती कल्पेश गरजसाठी. 2 षटकारांसाठी सतीशजी टावरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 1 षटकार लगावलाय, अजून एखादा षटकार इनिंगमध्ये आला तर नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल, ते मात्र कल्पेश गरजसाठी. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा ऑनबोर्ड 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. असं वाटलं तर रोशन गरज बाद झाल्यानंतर थोडासा दबाव येईल बॅटिंग करत असताना नितीन इलेव्हन शिवाजीनगरच्या टीमवर, परंतु कमबॅक कसा असावा याचं जिथं जागतं उदाहरण मैदानामध्ये दिलं ते अर्थात कल्पेश गरजनं आणि विनायक गरजनं. चांगली बॅटिंग मात्र मैदानात केले. अजूनही 2 षटकं असतील, किमान या 2 षटकामध्ये 20 ते 25 धावा धावफलकावर आल्या तर नक्कीच एक चांगली टोटल तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना नितीन इलेव्हन शिवाजीनगर टीमच्या माध्यमातून पाहू शकाल. प्रमोद आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल फुलटॉसला टॉस केलाय, फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, येतोय उत्तुंग असा षटकार. पहिल्याच चेंडूवर आक्रमण चढवलं जातोय, तो देखील प्रमोद लकांबलेच्या विरोधात. आता मात्र प्रश्नचिन्ह उभा राहिला जातोय तो गावदेवी अरिवली टीमच्या गोलंदाजांवर. आता मात्र कसे चेंडू फेकावे या बॅट्समन समोर हा देखील प्रश्न असेल, कारण विनायक गरजचा आपण विचार करायला गेलो 3 चेंडू खेळलाय आणि 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची टोटल आपण धावफलकावर पाहतोय 35 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना विनायक गरज मात्र बरसला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल गोलंदाज ट्रॅकवर. प्रमोदला आता मात्र इथून एखादा ब्रेक थ्रू, इथून मात्र धावा वाचवणं खूप इम्पॉर्टंट झालंय गावदेवी अरिवली टीमसाठी. त्यांच्या वाटेला प्रथम क्षेत्ररक्षण आलाय आणि नक्कीच तो निर्णय सफल होईल का. कोलवर टप्पाचा चेंडू होता अलॉंग द कार्पेट, डाऊन द ग्राउंडचा फटका अप्रतिम सजवला होता. थोडंसं क्षेत्ररक्षण तिथे कंबल पाहायला मिळालं. त्याच्या अगेन्स्ट मात्र 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने 37 धावा धावफलकावर लागल्या जातात. चांगली रणनीती, चांगल्या इकॉनॉमीमध्ये खेळत असताना 2 बॅट्समन मैदानामध्ये आपण चांगला खेळ करताना पाहतोय. कल्पेश गरज आणि त्याला साथ देत असताना विनायक गरजला पाहतोय. यावेळी मोठा फटका रिलीज करायचा होता, बॅटची एज जरूर घेतली, एकदा मात्र कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केतन पाटीलचं. पंच तिसऱ्या अंपायरकडे रेफर केले. रनआउटची ही संधी असेल, इथून जर विकेट जात असेल तर नक्कीच थोडासा दबाव वाढेल. तो बॅटिंग करत असताना नितीन इलेव्हन शिवाजीनगरसाठी खूप इम्पॉर्टंट विकेट असेल ती मात्र गावदेवी अरिवली टीमसाठी. आणि अंपायर डिसिजन येतोय OUT, फलंदाज बाद होईल. विनायक गरज बॅक टू डग आउट. नक्कीच कॉलिंग फसले आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र मोठी विकेट संपादन केली गावदेवी अरिवली टीमनं. गरज नव्हती, दुसऱ्या धावेचा मूव मात्र आवरला नाही आणि नक्कीच भायाने नकार दिला. तोपर्यंत सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचायचं होतं विनायकला, परंतु डायरेक्ट हिट आणि विकेट नंबर 2 मैदानातून बाहेर जाताना आपण पाहायला गेला. 38 या धावसंख्येवर लागलेला दुसरा धक्का थोडासा अडथळा येत होता बॅटिंग करत असताना. नक्कीच विनायकने चांगली धावगती जमवली होती. थोडासा कर्दनकार गोलंदाजीसाठी ठरत होता, परंतु नक्कीच सांघिक विकेट मिळवले गोलंदाजी करत असताना गावदेवी अरिवली टीम. नवीन येणारा फलंदाज हर्षद गरज. सन्माननीय शेखरजी पाटील यांचे इथे आगमन होते, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. पंचांचा इशारा येतो दॅट्स वाईट. इथे मात्र लाईन आपल्याला खराब पाहायला मिळाली. अतिरिक्त धावफलकावर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 39 धावा धावफलकावर लागले जातात. धावांचा ओघ मात्र चालू राहिलाय तो नितीन इलेव्हन शिवाजीनगर टीमसाठी. इथून धावा आता रोखणं खूप इम्पॉर्टंट असेल. थोडंसं फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रमोदच्या माध्यमातून केला जातो आणि त्यात सफल देखील या चेंडूवर होताना पाहिला गेला.
या षटकाचा विचार करायला गेलो 4 चेंडू पैकी केल्यात. प्रमोदने पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र कंबाक मात्र ताकदवर करत असताना रोखून धरलाय ते कल्पेश घरत या बॅट्समनला. चांगली गोलंदाजी प्रमोदने अद्यापपर्यंत दाखवल्या, परंतु येणाऱ्या 2 चेंडूवर एखादा मोठा हिट कल्पेशच्या बॅटमधून येऊ शकेल का या नितीन इलेव्हन शिवाजीनगर टीमसाठी. चांगला फटका अलॉंग द कार्पेट, समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंडचा अप्रतिम फटका आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू फरार झालाय सीमारेषेबाहेर. दर्जेदार चौकार येतोय कल्पेशच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि गोळीच्या वेगाने चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला गेला. 4 धावेच्या मदतीने 43 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. चांगली धावगती. तिसरं षटक भारग्रस्त असताना आक्रमण आणि आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतं. इथे फुल टॉसला टॉस केलाय आणि अजून एक मोठा फटका येत आहे. बॅटिंग करत असताना कल्पेश घरतच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड षटका. षटकार दाखवलं जातं. बॅटिंग करत असताना कल्पेश घरतची बॅट मात्र बोलली जाते आणि नक्कीच या स्पर्धेचे दमदार आयोजक सतीशजी टावरे यांच्या ATM मधून मात्र 500 रुपये मात्र इथे आम्हाला आमच्या समवेत जमा होताना पाहू शकाल. तर नक्कीच कल्पेश घरतने मॅच संपल्यानंतर आमच्याकडून 500 रुपये घेऊन जायचं. 3 षटकांचा खेळ संपला. 49 धावा धावफलकार लागल्या जातात. कल्पेशचा विचार करायला गेलं 2 षटकार, 1 चौकार, 1 दुहेरी आणि 1 एकेरीच्या माध्यमातून ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये खूप चांगला खेळ खेळला. त्याला साथ देत असताना आपण हर्षद घरतला पाहतोय. अजून जर 2 षटकार कल्पेश घरतने लगावले गेले तर सतीश टावरे या स्पर्धेचे दमदार आयोजक यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पहिलाच बॉल लॉफ करायचा होता, एलिमिनेशन नव्हतं, परंतु गॅप मोठी आहे. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेबाहेर. दर्जेदार चौकार येतोय बॅटिंग करत असताना हर्षदच्या बॅटमधून. चौकाराच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट केले जाते. बॅटिंग करत असताना नितीन इलेव्हन शिवाजीनगर टीमच्या माध्यमातून 53 धावा उभारल्या जातात. पहिल्या चेंडूवर चौकार, चांगला फटका. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका म्हणून ज्या फटक्याची ओळख झाली आहे तो फटका मात्र बॅटिंग करत असताना हर्षदच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तर नक्कीच आमचे परममित्र अथर्वजी कुबडे या स्पर्धेचा आनंद लुटतात. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच चौकार आलाय आणि 53 धावा धावफलकावर. आता मात्र कशा रीतीने गोलंदाजी करायचे, कशा धावा वाचवल्या जातील याकडे मात्र आता केतन पाटीलला, विनोद लकामलेला विचार करायला लागेल. कारण नक्कीच धावगती पाहिली गेली, धावा रोखणं थोडंसं कठीण झालं आहे. आता मात्र गावदेवी अरिवली टीमसाठी नक्कीच आपण बाईटमध्ये पाहिलं होतं, शिवाजीनगर टीमच्या संघनायकांनी सांगितलं होतं की नक्कीच सर्व खेळाडू चांगले आहेत, परंतु युनिटी इज अ स्ट्रेंथ. युनिटीची ताकद मात्र तुम्हाला मैदानामध्ये दाखवावी लागेल. एकीचं बल मैदानामध्ये प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी मैदानामध्ये करताना पाहतो. यावेळी ऑन साईडला खेळल्यात. डीप मिड विकेटमधनं क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी पलटल्यात आणि दुसरी धाव देखील पूर्ण. 3ऱ्या धावेचा कॉल आहे आणि मग पंचांनी 3ऱ्या अंपायरकडे रेफर केलंय. 3री धाव नक्कीच तर नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल.
आणि अंपायर या डिसिजन येते नॉट आउट. इथे मात्र सेफ क्रीजमध्ये पोहोचले जातात हर्षद आणि नक्कीच 3 धावा मिळतील बॅटिंग करत असताना. शिवाजीनगर टीमला अब तक 56 धावा धावफलकार लागले जातात. शिवतेजा तुरमाळे संघाचा संघनायक आणि जान मान मसोबा क्रिकेट संघ नारपोली संघाचा संघनायक आज मात्र तन्मय 11 या नावाने मात्र खेळणार आहे. तर मी विनंती करतो दोन्ही संघाच्या संघनायकाला नारपोली संघाचा संघनायक आणि तुरमाळे संघाचा संघनायक आपण नाणेफेकीचं कॉल करण्यासाठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. छप्पन्न धावा धावफलकार लागले जातात. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजा अल्पेश पाटीलला पाहतो. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 3 धावा आणि निर्धाव चेंडू. कल्पेश मात्र चांगला खेळ करत असताना मैदानामध्ये पाहतो. शिवाजीनगर टीमच्या माध्यमातून चांगली बॅटिंग मात्र मैदानात त्याने साकारलाय. खूप चांगला रोल त्याने अदा केलाय या मॅचमध्ये. जी गरज होती टीमला ती मात्र पूर्ण करत असताना यावेळी मात्र अजून एक चांगला स्ट्रोक. तिथे क्षेत्ररक्षक होते परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय सीमारेषेबाहेर. अजून एक येतोय दमदार षटकार. लगावला कल्पेशने. तर या स्पर्धेचे दमदार आयोजक सतीश टावरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज आणि चेंडू फरार झालाय. अजून एक येतोय नॉनस्टॉपला धडकणारा येतोय चौकार. नक्कीच या विभागाची सन्मानाची आणि तमाम बातनकराच्या अभिमानाची स्पर्धा म्हणजे अर्थात चंद्रकांतदादा भोईर आणि त्यांची संपूर्ण श्रीदत्त बातान क्रिकेटची संघ यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही भव्य दिव्य नाईटची स्पर्धा आपण पाहतोय. संघर्ष योद्धा 2025चा प्रीतमदादा म्हात्रे चषक 2025चे शानदार दमदार पर्व आपण साकार होताना पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकार लागले 66 धावा. एक भली मोठी धावसंख्या मात्र धावफलकार लावण्यात यश आलाय. तर बॅटिंग करत असताना नितीन 11 शिवाजीनगर टीमला येणारे 24 नक्कीच या टुर्नामेंट मधली हायस्ट टोटल नक्कीच असेल ही मला तर वाटतंय. 66 धावा येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती मात्र 67 धाव्यांची. नक्कीच या धावा इथे कंप्लीट केल्या जातील का बॅटिंग करत असताना गावदेवी आरिवली टीमच्या माध्यमातून की या धावा मात्र वाचवल्या जातील. ती गोलंदाजी करत असताना नितीन 11 शिवाजीनगर टीमच्या. ऐकूया भाई मस्कर यांना दुसऱ्या सत्रासाठी. इथे स्वागत केलं जाईल आमचे सन्माननीय अतिथी विजयजी ठाकूर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. सन्माननीय अतिथी विजयजी ठाकूर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तुरमाळे संघाचा संघनायक इथे उपस्थित मी विनंती करतोय. नारपोली संघाचा संघनायक
जर बॉल टाकायच्या अगोदर संघनायक जर उपस्थित नसेल तर समोरच्या टीमला नाणेफेकीचा कॉल द्या, विजय दिला जाईल याची देखील आपण सर्व संघाने नोंद घ्यायचं. सन्मान केला जातोय कर्तृत्वाचा अर्थात सन्माननीय विजयजी ठाकूर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा यथोचित मान सन्मान, मायेची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन चंद्रकांतजी भोईर या स्पर्धेचे दमदार आयोजक अर्थात सीएम यांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जातं आहे. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय नितेशजी भोईर गुलसुंदर विभागीय अध्यक्ष यांचा देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. जर नारपोली टीम जर तुमचा संघनायक जर उपस्थित नसेल तर समोरच्या टीमला नाणेफेकीचा कॉल विजय दिला जाईल. जर चेंडू टाकण्याच्या अगोदर तुम्ही जर उपस्थिती दाखवली नाही तर सर्व संघांना नियम सेम असतील याची देखील आपण नोंद घ्यायचे. नितेशजी भोईर गुलसुंदर विभागीय अध्यक्ष यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तसेच पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय रमेशजी भोईर खजिनदार उत्तर रायगड भातान यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सन्माननीय रमेशजी भोईर खजिनदार उत्तर रायगड भातान यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सन्माननीय अतिथी साईनाथजी पाटील यांना विनंती असेल की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय शेखरजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. सन्माननीय साईनाथजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान चंद्रकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते येथे केला जातोय. मायेची उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साईनाथजी पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. संतोषजी जुमारे साहेबांचा येथे यथोचित मान सन्मान केला जाईल. तसेच शेखरजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. शेखरजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी संतोषजी जुमारे यांना विनंती करतोय की आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचा. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. टॉस केला जाईल. एका साईडला असेल शिवतेच्या तुरमाल आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र बालूचा संघ आपण पाहू शकाल. अर्थात नरेंद्र मस्कर असतील, नारपोली टीम असेल तर टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. एका साईडला असेल शिवतेज तुरमाले आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आपण पाहू शकाल जहानबाद नारपोली. टॉस केला जाईल. दोन्ही संघांना विनंती केली जाते की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. विजयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना भातान यांचा शुभ हस्ते या दोन टीमच्या मधोमध नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम असेल याची देखील आपण नोंद घ्यायचं. तर नक्कीच टॉस केला जातो विजयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कॉल जिंकला तुरमाल टीमने. जो निर्णय असेल तो आपण सामन्यापूर्वी सांगायचा. तसेच नरेशजी मुने यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच ऐकूया दुसऱ्या सत्रासाठी आमचे मराठीचे उत्तम समालोचक नारपोली गावचा एक बुलंद आवाज भाईजी मस्कर यांना दुसऱ्या सत्रासाठी. हॅलो, धन्यवाद. आपण पाहतोय ही मॅच. पहिला चेंडू आला तो डॉट आणि 14 विद्यांचा अधिपती गणपती बाप्पाला नतमस्तक करून आपण या सामन्याला मात्र सुरुवात होते. आपण पाहतोय हा चेंडू मात्र जबरदस्त आउट ऑफ एरियाच्या बाहेर जातोय. सीमा रेषेच्या पलीकडे मारलाय पहिला षटकार.
आपण पाहतोय पहिली मॅच जबरदस्त देखील झाली आणि दुसरी मॅच आपल्या भेटीसाठी आली. आपण पाहतोय एका साईडला जवळजवळ हरिवली टीम बॅटिंग करते आणि भरपूर धावांचा उच्चांक गाठलाय. शिवाजीनगर टीमनं पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूती मात्र आउट ऑफ एरियाच्या बाहेर फेकून दिलाय. चेंडूला सीमारच्या पलीकडे षटकार आलाय. हा दुसरा चेंडू स्वतःच्या फॉल उतरमध्ये कॅरी केलाय. चेंडूला डॉट, चेंडूची होते समाप्ती. एक एक चेंडू डॉट आल्यानंतर जे दडपण आहे ते मी म्हणेल अरिवली टीमवरती वाढणार आहे. खऱ्या अर्थानं ही मॅच दोन्ही टीमसाठी स्ट्रगल पाहायला मिळते. दोन्ही टीम जबरदस्त आणि गॅप सिलेक्शन झालं, अगदी गुळीच्या वेगानं चेंडू झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण घडलं गेलंय. एकच्या रुपयात दुसरी मध्ये कन्वर्ट केलाय. दुसरी धाव धोक्याची घंटा होती पण धूळ धावा कंप्लीट पाहायला मिळतात. या मैदानावरती संघाचा आलेख मात्र पाहायला मिळतो तो अद्यापपर्यंत 8 या आकड्यावरती. पहिल्या षटक प्रोग्रेसवरती 8 धावा पाहायला मिळतात. 14 विद्यांचा अधिपती गणपती बाप्पा याला नतमस्तक आपण सामन्याला सुरुवात केली होती. क्षण मुडबल मावरे घेतला आणि स्वराज्य मात्र निर्माण केलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आपण या सामन्यामध्ये सुरुवात करतोय. डॉट चेंडूची होते समाप्ती. डॉट चेंडू आला आपण पाहतोय. पहिला चेंडू देखील डॉट आणि त्यानंतर मात्र षटकारच्या साह्यानं मात्र खेळून काढला होता पण आता पुन्हा एकदा फेकून दिलाय. अजून एक या दमदार माहिती दुसरा षटकार. केतनच्या बॅट मधून षटकार पाहायला. बॅट बॉल 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 न्यू घ्यायचं लगेच. बॉल हरवलाय, नवीन बॉल घ्यायचा आहे. स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. पंच देखील अलर्ट करतात प्लीज. काल जेव्हा शॉट पाहायला मिळाला जवळजवळ केतनच्या बॅट मधून दुसरा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा वाद देखील समाप्त झालाय. 14 धावा झाल्या आणि त्यानंतर न्यू गोलंदाज झालाय आणि लगेच स्पीडअप करायचे. जर प्रत्येक ओव्हर नंतर जर टीम मीटिंग घेतली जाईल तर 2 धावांची पॅरेंटल लागण्याची नोंद घ्यायची आयोजकाचा नियम आहे. नक्कीच नक्कीच जर 5 मिनिटाच्या आत षटक संपलं नाही तर तुमचा एक प्लेअर आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्यायची आहे. जवळजवळ 4.5 मिनिटं होऊन गेली आहेत आणि टाइम अलर्ट राहील. जर पंच जर 30 सेकंदाच्या आत जर चेंडू पडला नाही तर पंच अलर्ट करा ना तुम्ही. प्रत्येक विल्ला जर टीम मीटिंग होईत असेल तर काही फायदा राहणार नाही या सामन्यामध्ये. जबरदस्त मॅच. स्ट्रायक फलंदाज प्रमोद. हा चेंडू कॅरी करायचा होता. जबरदस्त फटका देखील पाहायला मिळाला. क्रॉस बॅटरने केलेला फटका. मी म्हणेल सिंगल धाव पण सिंगल डबल करीत जास्त लक्ष केलं जातं यावेळेस मैदानावरती. ती अरिवली टीम, दोन्ही टीम आमने सामने. एका साईडला अरिवली, दुसऱ्या साईडला आपण पाहतो ती शिवाजीनगर टीम खूप मेहनत घेते या मैदानावरती. 67 धावांचा पाटला करता करता असं वाटलं होतं दमचक होईल की काय, नाही पण जबरदस्त कामगिरी पाहायला मिळत आहे. गॅप सिलेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र सिंगल धाव, दुसरी धाव धोक्याची घंटा. अंतिम क्षणाला मात्र धूळ धावा कंप्लीट पाहायला मिळतात. एक एक धाव चिकी रन तुमच्या टीम वाजवायची आहे. एक एक धाबेसाठी खूप संघर्ष करावा लागतो या मैदानावरती. एक एक धाब्याने देखील सिरीज गेली जाते. सतीश टावरे आपण पाहतोय आणि एका धाब्यासाठी सामना देखील गमावला जातोय. अशा बऱ्याचशा मध्ये ही परिस्थिती पाहायला मिळते. जवळजवळ आपण देखील मार्चमध्ये मी म्हटलं बाईकच्या रेंजमध्ये 40 फूट म्हणजे 40 गाव प्रीमियर लीगमध्ये मी म्हटलं बाईकच्या रेंजमध्ये गोलंदाजी नसल्या कारणानं सतीश टावरेला ती बाईक गमावी लागली आहे. म्हणजे असं असतं मित्रांनो, एकच साईड कंप्लीट धरून नाही चालत. त्यासाठी गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण पूर्ण वाचपा काढायला लागतो मैदानावरती आणि
एक धाव देखील कंप्लीट, दुसरी धाव धोक्याची घंटा, अंतिम क्षणाला मात्र विकेट निर्माण होती. पहिला झटका मिळाला तो मी म्हणेल यावेळेस आरिवली टीमला. ही मॅच दोन्ही साईडला बॅलन्स आहे. अजून कोणी नक्कीच गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. गणेश या गोलंदाजा वाघमारे या गोलंदाजा सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेट मागे 200 रुपयाचा इनाम आलाय. तो मात्र प्रवीण प्रवीण मात्र बाहुबली भातान गावचा प्रवीण आहे. त्यांनी मात्र आता पैशाची खैरात केली या मैदानावरती. विकेट घेणं गरजेचं आहे, विकेटवरती राहणं देखील गरजेचं आहे. दोन्ही टीम संघर्ष करते या मैदानावरती. हा चेंडू जोरदार अपील देखील केली जाते पण पंचाचा इशारा आलाय. अजून एक विकेट, दमदार विकेट मैदानाचा बाहेर जाते आणि दुसरा झटका भेटलाय तो आरिवली टीमला. मयूर कोण देखील इनाम लावला गेला. या विकेट मयूर पाटील चिंचवांचे आहेत, त्यांच्याकडून देखील या विकेटसाठी 100 रुपयाचं इनाम देखील आलंय. जबरदस्त मॅच देखील पाहायला मिळते आणि दोन्ही टीम ताकदवान टीम आहेत. एका साईडला आपण पाहतोय आरिवली टीम, दुसऱ्या साईडला शिवाजीनगर टीम. धावांचा आलेख फार मोठा आहे. छोटं करण्याचं काम करते ती बॅटिंग करणारी टीम. यावेळेस बॅटची नरेश लागली होती. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला होता, निसटला गेलाय. डॉट चेंडूचे होते सांगता. दोन्ही स्पिन पाहायला मिळतात त्या गोलंदाज कडून. जबरदस्त गणेश हा गोलंदाज आहे, अगदी स्वतःला झोकून देतोय. दुसरं षटक प्रोग्रेस वरती आहे, दुसरं षटक प्रोग्रेस वरती. मॅच अगदी स्वतःला झोकून देणारी मॅच पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू होता. यावेळेस मात्र विकेट संपादन झाली. अजून एक धक्का भेटतो आरिवली टीमला. 400 रुपयाचा इनाम मात्र खात्यामध्ये जमा होतोय तो गणेश या गोलंदाजाच्या नावावर. थर्ड अंपायरची मांग, थर्ड अंपायर भीमर साठी आपण पाहतोय. नक्की चेक देखील केला जाईल या मंचावरती. नो चेंडूचा इशारा आपण पाहतो. थर्ड अंपायरची मांग. 200 रुपयाचं इनाम देखील भेटणार नाही आहे. बघा एक चुकी तुम्हाला किती मागा ठरू शकते आणि फ्री हिट देखील आणि विकेट देखील मिळाल्या. जवळजवळ या चेंडू मागे 2 धावा देखील वाचवता आल्या असत्या आणि विकेट देखील मिळाल्या असती, पण तसं नाही पाहायला मिळालं. 2 धावा देखील वाचवता आल्या नाही आहे, विकेट देखील वाचवता आली नाही आणि 200 रुपयाचं इनाम देखील वाचवता आलं नाही आहे. फ्री हिटचा चेंडू असेल, रनआउटची विकेट गेली तर 200 रुपयाचं इनाम देखील मिळणार नाही आहे.
म्हणजे विकेट मिळते ना, टाइमपास करायचा नाही प्लीज. टाइम इज अलर्ट. 11 मिनिटं झालं. सतीश टावरे आम्हाला सांगतात. फुल टॉच चेंडू यावेळेस या चेंडूवरती मात्र सिंगल धाव कम्प्लीट होती. या सिंगल डबल देखील लक्ष दिलं नाही तर सतीश टावरे आपण पाहतो हा सामना मात्र सिंगल डबल गेला तर हा हातातून सामना देखील निष्ठा शकतो मी म्हणेल आरिवली टीम कडून. 21 या आकड्यावरती 21 धावा झाल्या. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू आणि 46 धावांची गरज. स्पीडअप करायच्या. 12 चेंडू 46 धावा. नक्कीच हॅश स्कोर असेल. टाइमपास घ्यायचा नाही प्लीज विनंती करतोय. हॅश स्कोर पाहायला मिळतोय अच्छा दिवसामधला. आणि त्यानंतर ही मॅच दोन्ही साईडला बॅलन्स आहे. अजून कोणी जिंकलं नाही कोणी हारलं नाही. या आणि जवळजवळ 12 चेंडूचा खेळ बाकी आणि जिंकण्याकरता 46 धावांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 46 धावांची गरज. हा चेंडू लॉंगाना आणि लॉंगामध्ये ट्रॅव्हल होता अगदी गोळीच्या वेगाना. सीमारेषेच्या पलीकडे नाही जाणार. शतरक्षण त्या ठिकाणी मात्र उभा आहे. आणि आपण पाहतोय विजयनं चेंडूमध्ये हातामध्ये चेंडू घेतल्यानंतर पेकी करणार तोपर्यंत सिंगल धाव कन्वर्ट होईल. सिंगल नंबर सतीश टावरे. ही मॅच असं वाटतंय का आरिवली टीम अडचणीमध्ये येणार की काय. आदरणीय बबनदादा झुंबारे आणि त्यानंतर सुदाम कटवा साहेबांना देखील विनंती करतो व्यासपीठ विराजमान व्हायचे आणि आले देखील त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत आणि स्वागत केलंय षटकाराला. मनापूर्वक स्वागत. आज नाही कधी नाही झातडे गावचे एक डॅसिंग नेतृत्व नरेश मुंडे साहेब आपण पाहतोय. डॅसिंग नेतृत्व आणि पॅकेरत जानमन नारपोल टीमचे यावेळेस आक्रमण बॅक टू बॅक दुसरा षटकार जातोय. जोरदार ताला वाजवायचे. डीजे मास्टर ठोकी आदरणीय रुपेश ठाकूर साहेब देखील समालोचक आहेत त्यांना देखील विनंती करतोय व्यासपीठ विराजमान व्हायचं. नक्कीच डॅसिंग नेतृत्व आणि या मंचाचा आनंद घेण्यासाठी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॅक टू बॅक 2 षटकार मारले. हा चेंडू यावेळेस आपला होता सरळ अगदी फेकून दिलाय. एक धाव कंप्लीट केलं. दुसरी धाव नाहीये. दुसरी धाव नाहीये. सिंगल डबल बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर पूर्णपणे इरादे भ्रष्ट केले होते फलंदाज अल्पेशने 2 षटकार मारले आणि अगदी असं वाटलं होतं सामना जवळ आणलं की काय आणि जवळ देखील आणलं गेलं. आणि यावेळेस खूप सारी मेहनत दोन्ही टीमला करायला लागते. विकास जनरेटर आपण पाहतो आरिवली. जर आरिवली टीम जिंकते तर त्यांच्याकडून 5,000 रुपये इनाम देखील आहे. नक्कीच बक्षिसांची खैरात देखील पाहायला मिळते. हा चेंडू टप्पा पाण्याचा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. डॉट चेंडूची होते समाप्ती. एक चेंडू डॉट आल्यानंतर दडपण आहे तुम्ही म्हणेल जवळजवळ आरिवली टीम वरती वाढणार आहे. विश्वनाथ बावजे सर यांचं देखील सरचं स्वागत. मंचावरती येऊन आगमन त्यांचं देखील सरचं स्वागत केलं जाईल.
रुपेश ठाकूर सर आपण पाहतोय समालोचक क्षेत्रामध्ये देखील माहीर आणि त्यांच्याकडून देखील ही सायकल एक देण्यात आली, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट झाली आणि येणारे 6 चेंडू आणि जिंकण्याकरता धावा जमवायचे असतील. सहा चेंडूने 31 धावांची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारा लागतील. त्यानंतर शेवटच्या चेंडूमध्ये सिंगल आली तर सामना आरेवली टीम जिंकू शकते. टाइमपास करायचा नाही प्लीज. हॅलो, आपण पाहतोय शिवाजीनगर आणि कसरखान टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. आदरणीय रोशन सपकाळ साहेब यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. आपण पाहतो रायगड समालोचकचे सदस्य आहेत रोशन सपकाळ साहेब यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या मंचावरती. हे मॅच अजूनही बॅलन्स आहे आणि 7 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. आर्यन घरच्या हातामध्ये चेंडू. नक्कीच आदरणीय संजय घरात ग्रुप ग्रामपंचायत कसरखानचे सरपंच साहेब यांच्याकडून देखील शुभेच्छा कसरखान टीमसाठी आणि स्पर्धेसाठी आल्या. त्यांचं देखील मनपूर्वक मी स्वागत करेल. आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. येणारे 5 चेंडू आणि जिंकण्याकरता 29 धावा. 9 चेंडूचा इशारा. या चेंडूवरती 3 धावा मिळतील आणि फ्री हिटचा देखील इशारा. आपण बघतो अंपायर सिग्नल फायनल सिग्नल. आपण पाहतो लेग साईडला 3 प्लेयर घेतले गेले आणि त्या कारणाने मात्र हा 9 चेंडूचा इशारा. नक्कीच स्टंपच्या पाठीमागे देखील 3 तिथं 4था खेळाडू घ्यायचा होता, ते 3 खेळाडू आणि त्यानंतर 9 चेंडूचा इशारा. या चेंडूमध्ये 3 धावा मिळाला, दिलासा मिळाला असेल मी म्हणेल आरेवली टीमसाठी. ही मॅच फ्री हिटचा चेंडू. 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. अटॅक केला चेंडूवरती. विकेट संपत्ती होईल पण 9 चेंडूचा इशारा असल्या कारण फ्री हिटचा चेंडू असल्या कारण या चेंडूवरती मात्र मिळाली सिंगल. कॅच देखील पकडली होती. आम्हाला देखील वाटत विकेट गेली की काय, पण अंपायर सिग्नलचं फायनल सिग्नल. फ्री हिटचा इशारा. 5 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. दोन्ही टीमसाठी ही मॅच मात्र बॅलन्स आहे. दोन्ही टीम त्यानंतर मात्र मुकाबला होईल. आपण पाहतोय जवळजवळ जर्मन नारपोली टीम आणि त्याच्या अगेन्स्टचा तुरमाले टीम. या 2 टीम मध्ये मोठी लढत पाहायला मिळेल. आज जवळजवळ नारपोली टीम देखील 2 टीम्स देखील पाहायला मिळते. नारपोली टीमच्या जवळजवळ एका साईडला एक्स्ट्रा नारपोली टीम, दुसऱ्या साईडला जर्मन टीम. पण जबरदस्त जर्मन नारपोली टीम. थोड्याच वेळात आपण यावेळेस फटका मात्र फर्स्ट स्लिपकडे चेंडू जातोय. सिंगल धाव कंप्लीट होते. सिंगल डबलने काही चालणार नाही. या जवळजवळ षटकारा चौकार मारावे लागतील. मेहनत करणं गरजेचं या मैदानावरती. नक्कीच रुपेश ठाकूर देखील आपण पाहतोय. मराठीचा जबरदस्त आवाज प्रेक्षकापर्यंत देखील पोहोचणार आहे. नक्कीच खूप आवड क्रिकेटची. हा चेंडू हवेमध्ये जरूर केलेला आहे. सीमारेषेच्या आसपास जातो तिथं क्षेत्ररक्षण चांगलं घडलं गेलं आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाव धोक्याची घंटा होऊ शकते. अजून एक विकेट निर्माण झाली ती आरेवली टीमची.
न्यू बॅटर मैदानामध्ये पाठवा प्लीज. या सामन्याला मात्र भरपूर उशीर झालाय. पंच टाइम अलर्ट राहिली याची नोंद घ्यायची आहे, त्यांना सांगायचं आहे. सतीश आलाय न्यू बॅटर. जवळजवळ अपचरता बाकी राहिली या सामन्यामध्ये. सतीश आपण पाहतोय. कारण की मॅच दोन्ही टीमसाठी बॅलन्स होती, पण सुरुवातीला काम चांगलं झालं नाही, त्याचा परिणाम मात्र भोगायला मिळाला तो आरिवली टीमसाठी. हा चेंडू अपील देखील केली जाते, पण सिंगल धाव विकेट. पंचांचा लेप LBWची अपील आणि लेट डिसिजन आला आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर आतमध्ये औपचारिकता बाकी या सामन्यामध्ये. जवळजवळ सामना मी म्हणेल शिवाजीनगरनं जबरदस्त बॅटिंग सुरुवातीला चांगली केली आणि त्याचा परिणाम मात्र भोगायला मिळाला तो आरिवली टीमसाठी. ही मॅच हा चेंडू हवेमध्ये जरूर केला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती विकेट होण्याची संभावना होती. यावेळेस मात्र सिंगल कंप्लीट पाहायला मिळते आणि चेंडू देखील जमिनीला दान होतोय. विकेट संपादित झाल्याची पण नाही. शेवटचा चेंडू सिलेक्ट असेल आर्यन या गोलंदाजाचा. ही मॅच झाल्यानंतर जो टॉस जिंकला त्याने लगेच डिसिजन घ्यायचं. आदरणीय आपण पाहतोय गुरुग्राम पंचायत विद्यमान उपसरपंच आपण पाहतोय डासिंग सरपंच दीपक पाटील साहेबांचं देखील स्वागत होतं. त्यांना देखील विनंती करतोय व्यासपणे विराजमान व्हायचे. त्याच्या जोडीला देखील आपण पाहतोय इव्हन येथे आकाश पवार या साहेबांचं देखील स्वागत. व्यासपणे विराजमान व्हायचे. दोन्ही आपण पाहतो माजी सरपंच अरुण पाटील साहेबांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती करतो व्यासपणे विराजमान व्हायचा. मर्दवाची ट्रॉफी जाते मित्रांनो, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. शिवाजीनगर संघाचा बेस्ट बॅटमन मी म्हणेल कल्पेश घरासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. 29 धावांची जोरदार देखील खेळी पाहायला मिळाली आणि 500 रुपयाचे देखील इनाम सतीश टावरे यांच्याकडून 2 षटकारासाठी आल्यात. त्यांचं देखील मनापूर्वक स्वागत आणि कल्पेश घरते यायचं आहे मर्दवाची ट्रॉफी घेण्यासाठी. तर नक्कीच आमच्या मंचावर यांचं नुकतंच आगमन झालं. सन्माननीय दीपकदादा पाटील माजी सरपंच गुरुग्राम पंचायत नारफोळी यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. तसं संजयदादा घरत यांचं देखील त्या व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तसेच नरेशजी मुने जाताडे